तर जेलमध्ये आता तुम्ही ज्याला म्हणताय ना की वेगवेगळे ठेवायचं, त्याला जेलमध्ये हंडी म्हणतात. जेलमध्ये त्याला हंडी म्हणतात. आणि जेलचा आरोपी जो असतो त्याला पहिला प्रश्न विचारला जातो की तू कुठल्या हंडीत आहेस. आता जेलमध्ये बाबा नावाचा एक कॉन्सेप्ट असतो. किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही, पण या बाबा लोकांपासून फार सांभाळावं लागतं सगळ्यांना. आता त्यांचे धंदे काय हे मी ते सांगू शकत नाही. पोलिसांचे अधिकार काय आहेत, जेल सुपरिटेंडंटचे अधिकार काय आहेत, जसं आपल्याकडे लिहिलेलं आहे तसंच त्यांच्याकडे लिहिलेलं आहे. आता मी या सगळ्या गोष्टींमध्ये जाणार नाही, कारण तो हा विषय आजचा नाहीये. परंतु जो विषय आत्ता आपण जो ह्याच्यामध्ये आणलेला आहे, हा कायदा बनवण्यापुरता ठीक आहे, परंतु प्रत्यक्षात जेलमध्ये काय परिस्थिती आहे. आज साधी मी एक छोटा विषय काढतो की ज्या आज पुण्यामध्ये साधारण आज येरवडा जेलमध्ये आज 70 गँगचे लोक आहेत. 70 गँग आहेत पुण्यात. या 70 गँगचे वेगवेगळे लोक हे पुण्यात आहेत. आणि मी हल्ली मध्यंतरी लोकलेखा समितीचा सदस्य म्हणून येरवडा जेलला आम्ही भेट दिली होती आणि सगळी माहिती घेतली की या 70 गँग कशा तुम्ही ऑपरेट करता. कारण हे 70 गँगचे लोक एकमेकांमध्ये मिसळले तर आतमध्येच गँगवॉर होईल, आतमध्येच मर्डर होऊन जातील. आणि तशा ते होतात, पण आतमध्ये मारामारी होते. मग जेलचे एक वेगळे अधिकार असतात. त्याला जेलच्या भाषेत अलार्म वाजवणं म्हणतात. एकदा अलार्म वाजला की मग ते सगळे अधिकार त्यांच्या हातात येतात, मग ते काही करतात. असे वेगवेगळे म्हणजे त्यांची भाषा वेगळी आहे, आपली भाषा वेगळी आहे. आता त्यांच्या भाषेत बोलून हे सगळं समजवू का आपल्या भाषेत बोलून समजू, हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे. आता दोन्ही भाषेत समजवायचं तर जेलमध्ये आता तुम्ही ज्याला म्हणताय ना की वेगवेगळे ठेवायचं, त्याला जेलमध्ये हंडी म्हणतात. जेलमध्ये त्याला हंडी म्हणतात. आणि जेलचा आरोपी जो असतो त्याला पहिला प्रश्न विचारला जातो की तू कुठल्या हंडीत आहेस. आता तू कुठल्या हंडीत आहे असं ज्या वेळेला त्याला विचारलं जातं, मग तो सांगतो की मी ह्याच्या हंडीत आहे. म्हणजे तो जो कोण दादा असेल, कोण जो भाई असेल, कोण. आता 1992च्या नंतर, विशेषतः 1992च्या नंतर ज्या वेळेला या देशात जातीय दंगली उसळल्या, त्या जातीय दंगली उसळल्याच्या नंतर जेलचे आरोपी धर्माप्रमाणे आपल्याला ठेवावे लागले. कारण हिंदू धर्माचे मुसलमान बाहेर दंगल चालू होती, त्या बॅरकमध्ये टाकता येत नव्हते, त्या बॅरकचे ह्या बॅरकमध्ये टाकता येत नव्हते. छोटा राजनचे लोक दाऊदच्या गँगमध्ये टाकता येत नव्हते, दाऊदचे लोक छोटा राजनच्या ह्याच्यात टाकता येत नव्हते. आता वैष्णव गँग तयार झाली आहे, ती पंजाबी लोकांची एक वेगळी गँग तयार झाली आहे. या पंजाबी लोकांचे अफिलिएशन आपल्या पुण्यातल्या लोकांची शुभम लोणकरच्या गँगशी अफिलिएटेड आहेत. त्याच्यामुळे तुम्ही हे जे काय आता सांगताय आम्हाला, हे ऍक्च्युअली तिथे जेलमध्ये प्रॅक्टिकली तसं होतंय का? तसं होत नाहीये. तिथे जेल सुपरिटेंडंटला हा विचार करावा लागतो की मला जर जेल शांत ठेवायचं असेल तर मला त्याला स्टॅग्नेटच करावं लागेल, वेगवेगळं करावं लागेल. याला वेगळा ठेवावा लागेल, त्याला वेगळा ठेवावा लागेल, त्याला वेगळा ठेवावा लागेल, त्याला वेगळा ठेवावा लागेल. जरी तुम्ही इथे जाती धर्माचं जरी नाव घेतलं तरी तिकडे तुम्हाला कायदा हा वाकवावा लागतो. कायदा वाकवावा का लागतो? कारण कायदा तुम्हाला एवढ्यासाठी वाकवावा लागतो की जेलमध्ये तुम्हाला जो आरोपी ठेवायचा असतो त्याला त्याच्या बॅरकमध्ये, तो कुठल्या बॅरकमध्ये सुरक्षित, कारण त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी देखील जेल प्रशासनावरती आहे. आणि त्यामुळे त्याला कुठे ठेवायचं, त्याला कशा पद्धतीने ठेवायचं. आता तुम्ही जसं म्हटलं की लिंग, त्याचा धर्म, लिंग, ह्या आता जेलमध्ये बाबा नावाचा एक कॉन्सेप्ट असतो. किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही, पण या बाबा लोकांपासून फार सांभाळावं लागतं सगळ्यांना. आता त्यांचे धंदे काय हे मी ते सांगू शकत नाही. असे वेगवेगळे प्रकार आहेत की ज्याच्या आधारावरती हे जे बिल आलंय ना की लिंग, भेद, धर्म, जाती या व्यवस्थेपासून प्रत्येकाला वेगवेगळं करता येणार नाही किंवा वेगळं करावं लागेल किंवा काही जे काही तुमचा या बिलाचा उद्देश आहे, ह्या बिलाच्या उद्देशाला तुम्हाला फक्त पेपरवरती हे बिल योग्य आहे. प्रॅक्टिकली हे बिल फार कठीण आहे. प्रॅक्टिकली तुम्हाला हे इम्प्लिमेंट करणं आतमध्ये फार सोपं नाही. कारण ज्या दिवशी पहिल्या दिवशी आरोपी ज्या वेळेला पकडला जातो आणि ज्या दिवशी त्याला जेल कस्टडी होते त्याला पहिल्या दिवशी आफ्टरला नेतात. म्हणजे ही त्यांची भाषा आहे, आफ्टर. आफ्टरला नेतात म्हणजे त्याला त्या दिवशी पहिल्या दिवशी आतमध्ये पाठवत नाही. आणि म्हणजे त्यांचा एक भाग असतो ज्या भागामध्ये तुम्हाला ठेवतात आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी तुमची ॲलोकेशन होतं. तू कुठे, तू कुठे, तू कुठे. मग ते ॲलोकेशन कोण किती काय देणार, कसं देणार, तुला 8 नंबर पाहिजे का 12 नंबर पाहिजे का 6 नंबर पाहिजे का तुला 2 नंबरला टाकू,
का तुला बाबाला पाठवू का तुला हॉस्पिटलला पाठवू. म्हणजे हे अलोकेशन मग तिकडे डिस्ट्रीब्युशन असतं. म्हणजे आपल्याकडे कसं मंत्रिमंडळाचं डिस्ट्रीब्युशन असतं, आवडते सगळे चांगली खाती, बेन खात्याचा ह्याचा त्याचा, तसंच तिकडे पण सगळं तसंच असतं.